सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 ऑगस्ट 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा. सापडलेले 3 तोळे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदी केली परत. जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हा परिषद शाखेमध्ये प्रामाणिकपणा पाहायला मिळाला. लॉकरवर विसरलेले सुमारे 3 तोळे सोने व अर्धा किलो चांदीची वस्तू शाखेच्या खातेदाराला सुखरूप परत करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे अधिकारी सुजाता तुपे या नेहमीप्रमाणे शाखेत असणारा लॉकर कप्पा उघडण्यासाठी गेल्या. त्यांचे काम झाल्यावर त्या निघून गेल्या. दुपारी कामानिमित्त शिपाई सेवक अनिल पवार हे लॉकर जवळ गेले असता त्यांना लॉकरवर काहीतरी पिशवी असल्याचे दिसले. त्यात असणाऱ्या एका कापडी पिशवीवर असलेल्या नावावरून सुजाता तुपे यांना शाखा प्रमुख मोरे यांनी फोन केल्यावर शाखेत बोलावून घेतले. शाखेतील सेवक अक्षय बोबडे, सुप्रिया देशमुख, प्रद्या गुंडे या सर्वांच्या समक्ष तुपे यांना पिशवीतील त्यांचे सोन्याचे दागिने परत करण्यात आले. लाखो रुपयांचे दागिने कोणतीही अपेक्षा न करता प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल सेवकांचे तुपे यांनी आभार मानले. 8 दिवसात शाळांचा अहवाल तयार करा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना सूचना. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा, शिक्षकांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर अहवाल येत्या 8 दिवसात तयार करायच्या स्पष्ट सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावात ग्राम शैक्षणिक सभा घेऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्यानुसार शाळांची ABC अशी वर्गवारी करावी असेही त्यांनी सांगितले. परीक्षातील गैरप्रकाराचा राजकीय नातेवाईकांना लाभ. आमदार रोहित पवार. सीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी. परीक्षा प्रक्रियेतील गतीत गैरप्रकारांचे लाभ काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांना विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. या विरोधात लढा उभारण्याची गरज आहे. विद्यार्थी हितासाठी सुरू असलेल्या लढ्यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवाज उठवला पाहिजे अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात मांडली. साताऱ्यात आयोजित स्टुडंट फर्स्ट विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छात्रकी गुणसाठी साताऱ्यातून विद्यार्थ्यांचा सहभाग. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी पुण्यातील SSPMS कॉलेज मैदानावर छात्रगृह विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सातारा शहर व परिसरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, बेरोजगारी, वाढती शैक्षणिक फी, महिला सुरक्षा आणि समानतेसारख्या मुद्द्यावर संवाद साधणे हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता. छात्रगृहातल्या साताऱ्यातून जाण्यापूर्वी काँग्रेस भवनात घोषणाबाजी करण्यात आली. किरकोळ चुकीमुळे होणाऱ्या अपघाताबाबत दक्ष राहा. परिवहन अधिकारी रेणुका राठोड. मानवी जीवन खूप मौल्यवान आहे. राष्ट्र शिस्तीने व संयमाने मोठे होत असून किरकोळ चुकीमुळे होणाऱ्या अपघाताबाबत दक्ष राहा असे आवाहन फलटण आरटीओ मोटर वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी केले. मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्राचार्य विशंभर बाबर तर प्रमुख मान्यवर म्हणून रेणुका राठोड यांच्यावर मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, संजय जाधव, विजय मामुनी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन सामूहिक जबाबदारी. दिलीप कुमार. आपत्ती व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होते असे प्रतिपादन NDRF पुणेचे निरीक्षक दिलीप कुमार यांनी व्यक्त केले. घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कराडात मोबाईल शॉपीवर दरोडा. 30 लाखांचे मोबाईल लंपास. मोबाईल शॉपीवर दरोडा टाकून चोरट्यांनी दुकानातील सुमारे 115 मोबाईल संच चोरून नेले. कारमधून आलेल्या चौघांनी शनिवारी मध्यरात्री कराड मधील मोहिते हॉस्पिटल जवळ असलेली मोबाईल शॉपी फोडून सुमारे 30 लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी केली. या घटनेमुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद मोबाईल शॉपीचे मालक सचिन रामचंद्र पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. शिवडे तालुका कराड हद्दीत कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन. शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रातील शिवारात शुक्रवारी दुपारी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना नदीच्या काठाला भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले. नदीकाठच्या भागात मगरीचे दर्शन झाल्याची माहिती मिळतात नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाटाळ पोलिसांनी डीपी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 7 गुन्हे उघडकीस. 2,04,000 रुपयांच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त. वाटाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीतील इलेक्ट्रिक डीपी चोरी करणाऱ्या टोळींचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 2,04,000 रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी नांदोळ, अरबवाडी, अनपडवाडी, देऊर आणि पिंपोडेकडून परिसरातून 7 इलेक्ट्रिक डीपी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अमोल उर्फ मुक्या, विनोद भोसले वय 22 राहणार बनवडी तालुका कोरेगाव आणि शाहिद कपूर उर्फ गुट्टरी पप्पूसिंग पारदी वय 28 राहणार मालगाव तालुका जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डीबी पथकासह नियोजनबद्ध कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. डीपी चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. परिसरात मालमत्तेशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहनाच्या धडकेत लिंब तालुका सातारा येथील एकाचा पारगाव तालुका खंडा येथे मृत्यू. पुणे महामार्गावरील पारगाव तालुका खंड गावच्या अज्ञात वाहकाने दिलेल्या धडकेत लिंब तालुका सातारा येथील एकाचा मृत्यू झाला. संदीप सूर्यकांत काटवडे वय 45 राहणार लिंब तालुका सातारा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुरात्रीच्या सुमारास पारगाव खंडात ते सातारा ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर पुणे स्टँडजवळ हा अपघात झाला. अज्ञात वाहन चालकाने संदीप गटांना धडक दिली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.